कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, भूक लागली, मला खायला दे काहीतरी। रुपाली, त्याला काहीतरी खायला दे। अहो आई, जे होतं ते मगाशी मी आपणाला डब्यात घालून दिले ना, मी बनवू का दुसरं काही लगेच? तुझ्या थांब थोडा वेळ, ती करेल की आता तासाभरात। तासाभरात कुठलं काय? तुम्ही बसले सरकारांना अप्पीची वाट बघत, ते काय लवकर येत नाही माहितीये मला। तुला रे काय माहित? हा आई, अर्जा ऐकणार ना याची गॅरंटी आहे मला। अरे तू सुजा का असं वैरासारखं वागतोयस? त्यांनी काय बिघडवलंय एवढं तुझं? हा प्रॉपर्टीसाठी चालू आहे सगळं। दादा, तुला एवढं नीच वाटलो का रे मी? तू तर आला होतास ना माझ्याकडे प्रॉपर्टी दे म्हणून, आणि ह्यांना पण तीच धमकी देत होतास ना? सगळ्यांना मी कसं वागतो हेच दिसतंय, सरकार कसे वागले हे दिसतच नाही। काय केलं रे त्यांनी तुला? कसे वागले? अरे स्वप्नील बोलला असता ना तर एक वेळ समजून घेतलं असतं, पण त्यांनी काय वाईट केलंय तुझ्या बरोबर? वाह आई वाह, काय वाईट केलंय म्हणे? अगं माझी अवस्था फक्त सरकारांमुळे झाली आहे। एक मिनिट सुजय, तुझ्या सगळ्या चुकांचं खापर सरकारनं फोडू नकोस। दादा, तुला काहीच माहित नाही, उगाच काहीतरी बोलू नको। अहो तुमचे मोठे भाव आहेत ना ते? हो वहिनी, बरोबर, पण मोठ्या भावासारखं कधी वागले नाहीत हे। अरे काय झालंय तुझ्या तुला? काय झालं म्हणजे? दादा वाटतो भोळा, पण हा एकदम चतुर, त्यामुळे सरकारांपासून लांब राहिला आणि अडकलो मी। सुजा, अरे त्यो अभ्यासात हुशार होता म्हणून शिकला आणि त्याची त्यांनी नोकरी मिळवली। आई, सरकारांची इच्छा नव्हती का त्यांच्या दोन्ही पोरांनी त्यांचं सगळं सांभाळावं म्हणून? अरे पण त्यांचं असं काय म्हणणं नव्हतं। आई, मला माहिती आहे, तू खोटं नको बोलू। मला काय म्हणायचे ते, यो विषय तुझ्या दादाचा नाहीये, याला दम लाग। सुजय, दादा, हे मी नाही, सरकार बोलायचे। सरकार बोललेच असतील असं, आपल्याला बाळ होत नव्हतं तर किती हिनवत होते आपल्याला। हा तेच तेच, पण ह्या अप्पीला सरकारांचा एवढा का पोळ काय तेच कळत नाही मला। हा, तिचं बाळ शोधून दिलं ना म्हणून असं, पण इथं जेवढे सरकार मला माहिती ना तेवढे कुणालाच माहित नाही। आई, तुला पण नाही बरं का? तुझ्या बास करा आता। हो, बसच करतो मी। मला फक्त एक गोष्ट सांगा, सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी सांगा, आत्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये परत नेऊन घरी आणलं होतं, अपर्णानं आत्याला बाहेर काढलं तेव्हा तेव्हाच तेव्हा आत्या खोलीतच का झोपून राहायची माहिती? हो, तिची ट्रीटमेंट चालू होती। हे आहेत सरकार, आत्याची ट्रीटमेंट चालू होती असं सरकारांनी सगळ्यांना सांगितलं। अर्जा अप्पीचं पण लग्न झालं नव्हतं तरी अप्पीला सांगितलं का? का तर तिने दंगा करू नये म्हणून। पण खरं काय माहितीये का? काय? आत्याला येड्याचे झटके जे इंजेक्शन द्यायचो मी, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।